नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनलमध्ये। आज आपण काळाच्या प्रवाहात मागे जाणार आहोत। रत्नागिरी एक साधी सभा, पण व्यासपीठावर उभा आहे एक असा पुरुष ज्याच्या शब्दात ज्वाला आहे, ज्याच्या डोळ्यात वेदना आहेत आणि हृदयात धगधगते राष्ट्रप्रेम आहे। होय, आज मी तुम्हाला सांगणार आहे रत्नागिरीतील त्या ऐतिहासिक सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःच्या सागरा प्राण तळमळला या कवितेबद्दल काय सांगितले। त्या सभेत सावरकर उभे राहिले, सभागृहात शांतता पसरली आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, बंधूंनो, माझ्या कवितेवर मी स्वतः भाष्य करणे ही कठीण गोष्ट आहे, कारण स्वतःची स्तुती करावी असे मला वाटत नाही आणि निंदाही करावी असे देखील मला वाटत नाही, पण या कवितेचा गैरसमज होऊ नये म्हणून काही शब्द सांगणे मला आवश्यक वाटते। ते पुढे म्हणाले, ही कविता मी समुद्रकिनारी उभा राहून लिहिली नाही, तर ती माझ्या अंतःकरणातील तळमळ होती। सागर हा फक्त पाण्याचा विस्तार नाही, तो माझ्या आणि माझ्या मातृभूमीच्या मध्ये उभा असलेला एक अडथळा होता। मी परदेशात होतो आणि माझा देश गुलाम होता। त्यावेळी माझ्या अंतःकरणातून आक्रोश उमटला, सागरा प्राण तळमळला। सावरकर म्हणाले, अनेकांना वाटते ही केवळ भावनिक कविता आहे, पण नाही, ही मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तडफडणाऱ्या एका क्रांतिकाराची हाक आहे। ज्या भूमीत माझा जन्म झाला, ज्या मातृभूमीने मला संस्कार दिले, तीच भूमी परकीयांच्या जोखडाखाली आहे, हे मी सहन करू शकत नाही। या कवितेत माझी वैयक्तिक वेदना आहे, पण त्याहून मोठी आहे राष्ट्रीय वेदना। मी परदेशात शिक्षणासाठी गेलो नव्हतो, मी परदेशात गेलो होतो भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग शोधण्यासाठी। इंग्लंडमध्ये असताना मी ब्रिटिश साम्राज्याची ताकद पाहिली आणि मनात ठरवले, यांच्याशी सामना करायचा तर ज्ञान, संघटन आणि शौर्य आवश्यक आहे। सावरकरांनी त्या सभेत तरुणांकडे पाहिले आणि ठाम आवाजात सांगितले, विद्यार्थ्यांनो, जर तुमच्या शिरात हिंदुस्थानाचे रक्त वाहत असेल तर ही कविता फक्त ऐका, ती जगा। देशभक्ती म्हणजे फक्त घोषवाक्य नव्हे, ती कृती आहे। देश स्वतंत्र झाला तरी त्याचे रक्षण करण्यासाठी सामर्थ्य लागते, शक्तीशिवाय स्वातंत्र्य टिकत नाही। आज भारत स्वतंत्र आहे, पण प्रश्न असा आहे, आपण त्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास तयार आहोत का? मोठ्या राष्ट्रांच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी आपल्याकडे शास्त्रज्ञान, उद्योग, संघटन आणि सैनिकी सामर्थ्य असले पाहिजे, केवळ भावना पुरेशी नाही। सावरकर पुढे म्हणाले, सागर हा केवळ भौगोलिक अडथळा नव्हता, तो भीतीचा अडथळा होता, गुलामगिरीचा अडथळा होता। जोपर्यंत मनातील भीती नाहीशी होत नाही, तोपर्यंत राष्ट्र खरे स्वतंत्र होत नाही। सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला, पण सावरकरांनी शांतपणे शेवटची ओळ सांगितली, स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण आहे, ते टिकवणे त्याहून कठीण आहे। सागरा प्राण तळमळला ही केवळ कविता नाही, ती राष्ट्रासाठी जळणाऱ्या अंतःकरणाची शपथ आहे। मित्रांनो, रत्नागिरीत त्या सभेत सावरकरांनी स्पष्ट सांगितले, देशभक्ती ही भावनांची गोष्ट नाही, ती कृतीची गोष्ट आहे। आज आपण स्वतंत्र आहोत, पण आपण सक्षम आहोत का? जर ही कविता तुम्हाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। नमस्कार।